नमस्कार, माझं नाव जयसिंग भगवान शिंदे, मुक्काम पोस्ट सुरली, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। आपला रहमतपूरमध्ये लॉन्ड्री व्यवसाय आहे। सरासरी 25-30 वर्ष झालं चालू आहे। तरी पण आता आधुनिक यंत्राच्या पद्धतीनं आपण वाकळा बिकळा धुण्याचं मशीन आणलेलं आहे। तरी वाकळा व ब्लँकेट या सर्व प्रकारचे मोठमोठे नग धुत असतो। तर ते असं खेड्यापाड्यातून गोळा करून बांधतो आणि या दुकानावर पण येतं। आपल्या बऱ्यापैकी खेड्यापाड्यात फिरलं का नाही, भरपूर मटेरियल मिळतं धुवायला। वाकळा ब्लँकेट खेड्यापाड्यात गेल्यानंतर भरपूर, म्हणजे एकमेकाच्या नादानं एका वाकळासाठी गेलो मी तरी बऱ्यापैकी बरेच लोक एकाच आणलं की दुसरं म्हणतो माझं द्यायचं, परत तिसरं म्हणतो माझं द्यायचं। आता कसं झालंय, पहिल्यासारखं लोकांना पाणी नसल्यामुळे नदीला ओढ्याला, त्यामुळे ते आपल्याकडे धुवायला देतात। आणि मूळ म्हणजे आपली घरपोच सेवा असते। आपण मोठी मशीन घेतलेली आहे वाकळा धुण्याची, पिळण्याची। आपले चार्जेस पण एवढे नाही, फक्त कसं अर्जंट फक्त मी घेत नाही, एवढं महत्वाची जास्त किरकिर असलं तर नाही घेत। दोन गोष्टीला मी हे असतो म्हणून। वाकळचा दर म्हणजे कसं, बारीक मोठं असतं ना, मग लहान ब्लँकेट असलं तर 40 रुपये असते, मोठं असलं तर 80 रुपये, त्याच्यापेक्षा मोठं असलं तर 100, 150, 120 रुपये, असं म्हणजे साईज प्रमाणे दर राहतो, असं आहे ना। म्हणजे बुलेटला कसं काय कनेक्ट केलं हे गाडा वगैरे काय? आपल्याकडे 4 चाकी गाडी नसल्यामुळे आपल्याला पर्याय नाही। गाड्याची गाडी घेतली तर कुठं जाईल तिथं टाइमपास होतो। त्याच्यामुळे आपलं कसं ह्याला केलं, आपल्याला मनातील दावा गेलं, थांबलं कुठं बी, असं बरं पडतं। आता ते ड्रायव्हरला पगार द्यायला आणि गाडी नाही आपल्याकडे महत्वाचं। भविष्यात आपण घेणार गाडी, पण ते आता सध्या तर नाही ना। मूळ म्हणजे मी सरासरी 25-30 वर्ष झालं व्यवसाय करतोय लॉन्ड्रीचा। त्यात मला गिरायकांचा बी सहकार्य असल्यामुळं किंवा आणि आडीनोडीला मदत करतात, त्यामुळं मला सहकार्य असल्यामुळे आजपर्यंत मी मोठ्या व्यवसायात आलेलो आहे। तरी भविष्यात अनेक मोठा व्यवसाय करण्याची माझी तयारी आहे। जर तुम्हाला वाकळा व ब्लँकेट धुवायला द्यायचं असेल तर आपलं रहमतपूरमध्ये शिवराज हॉटेल समोर ओंकार ड्राय क्लीनर्स लॉन्ड्रीचं दुकान आहे, तिथं आणून दिलं तरी चालेल। तिथं दिलं की जरा अर्जंट मिळणार। असं खेड्यापाड्यातून गोळा करून आणलं की मग वेळ लागतो जरा। कसं असते ना, माझं दुकान बघत बघत करतो, त्याच्यामुळं माझ्या वेळेनुसार मी देत असतो, त्यामुळं वेळ लागतो। दुकानात दिलं तर अर्जंट मिळणार, असं आहे ना। मी एकटाच काय करत नाही, घरच्यांचा बी बराच हातभार असतो। एकट्याचं काम नाही, तसं सहजाची होत नाही ना, हार्ड काम आहे तसं। म्हणजे सरासरी मी 7 ला गेलो तर 12-1 वाजेपर्यंत नाही म्हटलं तर 30-35 वाकळा भेटतात मला सध्या। तर भविष्यातलं काय सांगता येत नाही, पण सध्या मिळतात, असं आहे। आणि एकामेकाच्या नादानं एकानं दिलं की म्हणते दुसरे बी माझे द्यायचे, असं बोलतात। त्याच्यामुळे कसं आहे, आणि ज्या वेळेला दिलं घेतलं की मग फरक पडतो ना। एका वाकळाचा रेट किती आहे? एक वाकळ सरासरी 40 रुपयेपासून सरासरी 40, 80, 100, 150, 200 साईज नुसार राहतो दर त्याचा, असं आहे ना। लहान मोठं असतं ना ते, त्याच्यामुळे ते कसं आहे, किंवा एखादी खराब असली जास्त मळकी तर तिला गरम पाण्यामध्ये भिजत घालायला लागते, मग ते जरा थोडे 10-20 रुपये जास्त घेतो आपण, किंवा पाणी जास्त लागतं त्याला, असं आहे ना। आपलं कसं आहे, 12 महिने घरपोच सेवा चालू असते आणि पाणी आपलं बोरचं पाणी असल्यामुळे पाणी बी मुबलक असतं, त्याच्यामुळे त्यात बारकावा काय करत नाही आपण मुळमध्ये। अशा प्रकारचे जर काम करून घ्यायचे असेल, वाकळा किंवा ब्लँकेट धुवायचं असेल, तर आपलं रहमतपूरमध्ये ओंकार ड्राय क्लीनर्स आहे, शिवराज हॉटेलच्या बाजूला।